नमस्कार मंडळी, आपल्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। तर आपण 4-5 कांदे घेतलेले आहे, ते उभे कट करून घेतलेले आहे पकोडे भजीसाठी। ते भजी कसे करायचे खुसखुशीत आणि रुसरुसीत पहिल्यांदा इथे आपण घेतलेले आहे। त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण ओवा ॲड केलेला आहे। ओवा ॲड करून झाल्याच्या नंतर आपण जिरे घेतलेले आहे। जिरे ॲड करून झाल्याच्या नंतर आपण मीठ घेतलेलं आहे। मीठ घेऊन झाल्याच्या नंतर जो आपला खायचा सोडा असतो तो सोडा ॲड करायचा त्याच्यामध्ये। सोडा ॲड करून झाल्याच्या नंतर तो कांदा पाणी सुटेपर्यंत आपण एकजीव मिश्रण करून घ्यायचं। तर इथं आपण तुम्ही बघू शकता, आपण कांदा एकजीव होसपर्यंत आपण त्याला छानपैकी पाणी सुटेपर्यंत आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आणि एका प्लेटीमध्ये आपण बेसन घ्यायचं, जे आपल्या गरजेनुसार आपण त्याच्यामध्ये ॲड करायचं। पाणी न वापरता ते बेसन आपण त्याच्यामध्ये भिजवून घ्यायचं। तर जेवढं आपल्याला बेसन पाहिजे तेवढं आपण ॲड थोडं थोडं करून आणि ते एकजीव होसपर्यंत आपण त्याला मस्तपैकी असं मळून घ्यायचं। तर इथं आपलं मळून झालेलं आहे छानपैकी त्याला ग्यूप पण आलेली आहे। या प्रकारचे असं तुम्ही पण करू, पाणी न वापरता। इकडं आपण लगेच कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तर तेल गरम होसपर्यंत बघायची। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण भजी काढायला घेऊया। तर इथं आपण गरम छानपैकी पकोडे भजी खुसखुशीत आणि रुसरुसीत असं छान प्रकारे भजी आपण काढून घेऊया घरच्या घरीच। तर इथं छानपैकी असे मंद गॅसवरच भाजायचे, लालसर होसपर्यंत असे भाजायचे। तुम्हाला पण असे पकोडे भजी बनवायचे आहेत घरच्या घरी आणि खुसखुशीत, तर या पद्धतीचे नक्की एकदा बनवा। आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की जॉईन करून ठेवा। तर इथं आपले असं लालसर असे भाजून झालेले आहेत। तर छानपैकी काढायचे। हे बघू शकता, इथं आपलं छानपैकी एकदम लाल कलर राहिला आहे आणि एकदम खुसखुशीत। आणि इथं आपण आता भजे काढून घेऊया। इथं आपले भजे काढून झालेले आहेत, तुम्ही छानपैकी बघू शकता। एकदम खुसखुशीत आणि एकदम खायला पण मोहित असे आपण छानपैकी असे भजे केलेले आहेत कांद्याचे। तर आता त्याला तोंडीला छानपैकी अशा मिरच्या 2-3 भाजायच्या। तेच तेलामध्ये मिरची काढायची। तर छानपैकी आपण मिरची पण काढून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ मी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करायचा प्रयत्न करेन। आपल्या चॅनेलला जॉईन करून ठेवा। व्हिडिओ आवडल्यास बाय बाय, आपण नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया।